हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 32. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. भाषांतर. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेद संमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. तर प्रेक्षक हो, भगवंतांनी आत्तापर्यंत सांगितलेले सर्व यज्ञ प्रकार हे वेद संमत आहेत, जे जाणल्याने मनुष्य मुक्त होतो. आपल्या मनाने आपण यज्ञ करू शकत नाही. वेदांमध्ये हे यज्ञ प्रकार भगवंतांनी स्वतः सांगितलेले आहेत. आपण जाणतो की भगवंतांचा अवतार वामनदेव यांच्या चरणांच्या स्पर्शाने गंगा नदी पृथ्वीवर प्रकट झाली. म्हणून गंगा नदीला भगवंतांचे चरणामृत म्हटले जाते. जिथे जिथे अशुद्धता आहे, अपवित्रता आहे, तेथे तेथे गंगाजलाचा उपयोग केला जातो. इतकी ती पवित्र आहे. मग जी भगवंतांच्या चरणांना स्पर्श करून आली आहे, तिला एवढं शुद्ध मानलं जातं, तर मग साक्षात भगवंतांच्या मुखातून आलेले यज्ञ किती शुद्ध असतील. म्हणून आपण हे यज्ञ केले तर आपणही शुद्ध होऊ. म्हणून स्वतः भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करणाऱ्यांसाठी अनुरूप असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. या यज्ञांमध्ये सर्व प्रकारच्या कर्मांचा समावेश आहे. म्हणून जेव्हा अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आश्वस्त करतात की त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेले कार्य यज्ञच आहेत, म्हणून त्यानं युद्ध केलं पाहिजे. पण प्रेक्षक हो, येथे असा प्रश्न उठतो की वेदांमध्ये एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ का सांगितले आहेत? द्रव्ययज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याययज्ञ का? यापेक्षा भगवंत वेदांमध्ये सरळच असं का सांगत नाहीत की संकीर्तन यज्ञ करा? कारण कधी कधी वैराग्याच्या मार्गावर असणारे गुरु आपल्या गृहस्थ शिष्याला मदत करण्याच्या भावनेने औषध म्हणून, जरी शिष्यांना औषध पसंत नसले तरी त्याच्या हितासाठी असं सांगतात की तुम्ही संसार सोडा आणि परमेश्वराच्या सेवेत लागा. आणि कधी कधी ते योग्य पण असतं. पण बहुतांश वेळा एका साधारण गृहस्थाला ते जमण्यासारखं नसतं. ते हताश होऊ शकतात. त्यांना वाटू शकतं की आम्हाला अध्यात्म गाठता येत नाही. परंतु तसं होऊ नये म्हणून, किंवा लोकांना संसार करत करत परमार्थ साधायचा असतो, त्यांना काही सोडण्याची इच्छा नसते, त्यात तसं काही वावगंही नाही. म्हणून वेदांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या चेतनेप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांचे वर्णन आहे, ज्याकडे ते वेगवेगळ्या प्रकारचे लोक आकर्षित होतात. उदाहरणार्थ, जे शरीराच्या स्तरावर आहेत, जसे जे स्वर्गाची इच्छा करतात, ते द्रव्य यज्ञ करतात. हे द्रव्य यज्ञ करणारे आपल्या जवळील धन दान करून इतरांना मदत करतात. उदाहरणार्थ, मुकेश अंबानींनी 2023 मध्ये 376 करोड रुपयांचे दान केले, तर अझीम प्रेमजींनी त्याच वर्षी 1770 करोड रुपयांचे दान केले होते. परंतु काही वेळा खूप धनवान असलेले लोक सुद्धा मनाने धनवान असतातच असं नाही. जे मनाच्या स्तरावर आहेत, तसेच जे जीवनाच्या उन्नतावस्था प्राप्त करू इच्छितात किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांपर्यंत उन्नत होऊ इच्छितात, ते तपोयज्ञ करतात. उदाहरणार्थ, ध्रुव महाराजांना ब्रह्मलोकापेक्षाही उच्च लोक प्राप्त करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी नारद मुनींच्या कृपेने वनामध्ये जाऊन कठोर तपस्या केली आणि ती मिळवली. परंतु तपोयज्ञ म्हणजे तपस्या. ती करण्यासाठीही शरीरामध्ये शक्ती असणं आवश्यक आहे. जसे की उपवास करायचा आहे, परंतु एखाद्याचे शरीर इतके दुर्बळ असते की एक वेळचं जेवण न घेतल्यानं देखील ते बेशुद्ध होऊ शकतात. तर मग ते तपोयज्ञ तरी कसे करू शकतील? जे बुद्धीच्या स्तरावर आहेत, तसेच जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे अध्ययन करण्यामध्ये संलग्न असतात, ते स्वाध्याय यज्ञ करतात. उदाहरणार्थ, APJ अब्दुल कलाम यांनी इतर पुस्तकांबरोबरच आध्यात्मिक पुस्तके जसे की भगवद्गीता, कुराण अशा पुस्तकांचेही अध्ययन केले. परंतु स्वाध्याय यज्ञामध्येही खूप वेळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य गुरु प्राप्त करणं ही अवघडच आहे. जे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊ इच्छितात, ते योग यज्ञ करतात. उदाहरणार्थ, पतंजली योग.
हे आतील आणि बाहेरील जगाच्या संबंधांना व्यवस्थित करण्यासाठी केले जातात. ते आसन प्राणायाम करतात, परंतु त्यामध्येही खूप जास्त कष्ट आहे. म्हणून सर्वोच्च अध्यात्मवादी भक्तच आहेत. ते संकीर्तन यज्ञ करतात, ते श्रीकृष्णांच्या गोलोकधामी जातात. उदाहरणार्थ श्रील प्रभुपादांनी संकीर्तन यज्ञाच्या बळावर पूर्ण जगभरामध्ये इस्कॉन मंदिरांची स्थापना करून भगवद्गीता भागवताच्या उपदेशांचा लाखो करोडो लोकांना प्रचार केला. अशा प्रकारे वेगवेगळ्या इच्छानुसार कर्मानुसार लोक वेगवेगळ्या यज्ञांप्रती आकर्षित होतात. ज्याच्या त्याच्या चेतनेच्या स्तराप्रमाणे ते यज्ञ प्रकार निवडतात. कारण एवढ्या लवकर देहात्मबुद्धीपासून वर उठणं प्रगती करणं बऱ्याच जणांसाठी शक्य होत नाही. मनुष्य देहात्मबुद्धीमध्ये पूर्णपणे रत असल्यामुळेच या यज्ञांचे आयोजन अशा रीतीने करण्यात आलेले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो. म्हणून जे ब्रह्मवादी आहेत ते निराकार ब्रह्मज्योतीमध्ये जातात, जे परमात्मावादी आहेत ते वैकुंठात जातात आणि जे भक्त आहेत ते गोलोकधामी जातात. हे जाणून आपण पुढे चालत राहायचं आहे. म्हणून भगवंतांनी वेदांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केलेले आहे, जेणेकरून मनुष्य या यज्ञांमधून व्यस्त राहून आपल्या जीवनाचे जे परमध्येय आहे भगवान श्रीकृष्णांचे प्रेम प्राप्त करणे, तिथपर्यंत क्रमाक्रमाने का होईना पोहोचू शकतील. कारण यज्ञ करणं तर आवश्यक आहेच. यज्ञ नाही केले तर मनुष्य या भौतिक संसारामध्ये कर्मबंधनांमध्ये अडकतात. या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू शकत नाहीत. यातून सुटून पुन्हा वैकुंठांमध्ये गोलोकधामी जाण्यासाठी यज्ञ करण्यास सांगितलेले आहे. कलियुगामध्ये त्यासाठी केवळ संकीर्तन यज्ञ सांगितलेला आहे आणि त्या स्तरापर्यंत पोचण्यासाठी भगवंत हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करून मनुष्याला वर उचलत उचलत संकीर्तन यज्ञापर्यंत पोहोचवतात. हे जाणल्याने मुक्ती मिळते. हा श्लोक म्हणजे भगवंतांचे जीवांप्रतींचे प्रेम आहे. कारण त्यांनी या श्लोकाद्वारे सर्व यज्ञ प्रकारांमध्ये समन्वय साधून या सर्व यज्ञांचे तत्काळ ध्येय म्हणजे इंद्रिय निग्रह आणि शाश्वत ध्येय म्हणजे या भौतिक जंजाळातून मुक्त होऊन भगवत प्रेम प्राप्त करणं हे स्पष्ट केलं आहे. कारण भगवान आणि जीवांचा संबंध प्रेमावर आधारित आहे. साधारणत या जगामध्ये प्रेमाला भावना समजलं जातं किंवा संज्ञा समजलं जातं, परंतु प्रेम ही क्रिया आहे. अर्थात प्रेम फक्त मनातल्या भावना नाहीत, तर त्या भावना आपण कशा प्रकारे व्यक्त करतो त्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून वेदांनी आपल्याला हे यज्ञविधी दिलेले आहेत जे परमेश्वराप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठीचं एक खूप छान साधन आहे. आणि हे करून आपल्याला भगवतधामी प्रविष्ट होता येतं. म्हणून यज्ञ करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच ज्याप्रमाणे कलियुगामध्ये निस्वार्थ भावनेचे गुणगान केले जाते त्याप्रमाणे वेदांमध्ये यज्ञांचे गुणगान करण्यात आलेले आहे. कारण कलियुगामध्ये मनुष्य त्याच्याकडील कोणतीही गोष्ट दुसऱ्याबरोबर वाटून घेण्यास शक्यतो तयार नसतो. मग ते काहीही असो, धन असो, पद असो, प्रतिष्ठा असो, सर्व काही स्वतःसाठीच वापरू इच्छितो. आणि त्यात जास्तीत जास्त चांगली गोष्ट म्हणजे तो फक्त स्वतःच्या कुटुंबांबद्दलच विचार करतो, पण दुसऱ्यासाठी तो काही करत नाही. दुसऱ्यांना देण्यासाठी तो तयार नसतो. या कर्माचं फळ नंतर भविष्यामध्ये भोगावंच लागतं. परंतु प्रेक्षक हो, वैदिक काळामध्ये देण्याला जास्त महत्त्व होतं. कारण ते स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी काही करत नव्हते. कारण त्यावेळी प्रत्येक जण हे जाणत होते की सर्व काही भगवंतांचं आहे आणि आपण तेवढंच घ्यावं जेवढं आपल्याला गरजेचं आहे. त्यापेक्षा जर जास्त काही मिळालं तर ते लगेच इतरांना दान करत असत. लगेचच ते जास्तीची संपत्ती भगवंतांच्या सेवेत लावत शास्त्रांचे वाटप करण्यासाठी मंदिराच्या स्थापनेसाठी ते त्यांचे धन लावत असत. आणि हाच उत्तम यज्ञ आहे. आपल्यालाही ही इंद्रिये भगवंतांच्या सेवेसाठी मिळाली आहेत. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, शक्ती आहे, आपण यांनी भगवंतांची सेवा केली पाहिजे. पूर्ण मानव जीवांचंच लक्ष आहे मुक्ती प्राप्त करणं. ते हे यज्ञ कसे केले जाऊ शकतात हे जाणून संकीर्तन यज्ञ करून साध्य होऊ शकतं. आपण जन्ममृत्यूच्या चक्रापासून कायमचे मुक्त होऊ शकतो.
म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण देहात्म बुद्धीपासून मुक्त झाले पाहिजे आणि संकीर्तन यज्ञाद्वारे भगवंतांवर प्रेम करून भगवतधामी पोहोचलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवत सेवेत रत राहूयात, मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.